नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। राजमाता जिजाऊ या स्वराज्य निर्मितीच्या प्रणेत्या होत्या। त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले। त्यांचा आदर्श सर्व युवती महिलांनी घ्यावा असे मत जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी मांडले। जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आयोजित कर्तृत्वमान महिलांच्या सन्मान प्रसंगी त्या बोलत होत्या। या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, कार्यकारी अभियंता सुनील कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, पारसे संतोष गाडेकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते। प्रारंभी जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। जिल्हा परिषदमधील सर्व जिजाऊ व सावित्री लेकींचा मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला। त्यानंतर विविध क्षेत्रात सन्मान केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला। प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन सीईओ मनीषा आवाळे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिता बांगर, कृषी अधिकारी दीपाली शेंडे, पत्रकार रेणुका वठारे, वरिष्ठ सहाय्यक प्रज्ञा कुलकर्णी, वरिष्ठ सहाय्यक लेखा नम्रता मिठ्ठा, कनिष्ठ अभियंता मयुरी जावळकोटी, अंगणवाडी पर्यवेक्षिका वसुंधरा जिंदे, ग्रामसेविका सुरेखा सरवळे, प्राथमिक शिक्षिका ओमदेवी घंटे, परिचर छाया क्षीरसागर यांचा सीईओ मनीषा आवाळे यांच्या हस्ते कर्तृत्ववान 13 महिलांचा गौरव करण्यात आला। या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन सरस्वती पवार यांनी केले व ख्यातनाम गीतकार मोहम्मद अय्याज यांच्या राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला। या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला जोरदार प्रतिसाद मिळाला।